नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून मी भाग्यश्री स्वागत करते। आज आपण सर्दी, खोकला, कफर, गुणकारी असणारे भरपूर पौष्टिक गावरान पारंपरिक पद्धतीचे तांबड्या हुलग्याचे माडगे कसे तयार करायचे ते व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हुलगे भाजण्यापासून ते माडगे बनवण्यापर्यंतचे सविस्तर स्टेप बाय स्टेप आपण रेसिपी शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तुम्हाला एक निवेदन करते, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। बघा, तांबड्या हुलग्याचे माडगे बनवण्यासाठी इथे आपण बघा 1 किलो तांबडे हुलगे घेतलेले आहेत। काही ठिकाणी ह्याला कुळी सुद्धा म्हणतात बरं का। बघा, तांबड्या हुलग्याचे जसा कलर असतो त्याच कलरचे बघा दगड किंवा डाळी असतात, त्यामुळे बघा हे माडगं आपण बनवण्याच्या अगोदर हे हुलगे नीट करून घ्यायचे आहेत। बघा इथे बघा हे माडगं छान असं बघा हे हुलगे आपण आता नीट करतोय। तुम्हाला मी दाखवते, त्या हुलग्यामध्ये बघा अशा प्रकारचे खडे, अशा प्रकारच्या डाळी असतात, त्यामुळे भाजण्याच्या अगोदर हे हुलगे आपण नीट करून घेतलेले आहेत। आता बघा हे हुलगे आपण छान आता भाजून घेऊया। बघा, हुलगे भाजण्यासाठी जाड बुडाची कढई ठेवलेली आहे। बघा 1 किलो हुलगे आहेत, तर आपण जेवढे कढईत बसतील तेवढे हुलगे टाकून सतत आपल्याला बघा हे हुलगे हलवत राहायचे आहेत, त्यामुळे हुलग्याला सतत छान असा खमंग भाजले जातील आणि माडगं बघा चवीला उत्तम लागतं बरं का। बघा, हुलगे व्यवस्थित भाजले तर माडगं चवीला छान असं भरपूर छान पौष्टिक लागतं, त्यामुळे हुलगे आपल्याला सतत हलवत राहायत। हुलग्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे बरं का। हुलगे बघा भाजण्यासाठी मला इथे 7 ते 8 मिनिट इतका वेळ लागलेला आहे। हे हुलगे छान बघा असे भाजून झालेले आहेत, अशा पद्धतीने डाग लागूपर्यंत आपण भाजून घेतलेले आहेत। आता बघा इथे एका ताटामध्ये भाजून घेतलेले हुलगे आपण हे काढून घेऊया आणि हे हुलगे बघा लगेच आपल्याला बारीक करायचे नाहीत बरं का। हुलगे थंड झाल्यावरती आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत। बघा आता हे हुलगे थंड झालेले आहेत। बघा, तुम्हाला जर मिक्सरला बारीक करायचं असेल तर तुम्ही करू शकता बरं का। मिक्सरला बारीक करताना बघा चाळणीनेही आपल्याला पिठी चाळून घ्यायची आहे, त्यामुळे बघा एकदम बारीक असं बघा आपल्याला हे कुळीथाचं पीठ आपल्याला भेटेल। बघा अशा पद्धतीचं आपण इथे थंड करून घेतलेलं आता हे तांबडे हुलगे आहेत। आता बघा हे मी गिरणीतून दळून आणलेलं आहे। बघा अशा प्रकारचे छान बघा बारीकसर मस्त तांबड्या हुलग्याचे आता इथे पीठ आपलं बनवून तयार झालेलं आहे। बघा हे पीठ तुम्ही की नाही हवाबंद डब्यामध्ये 5 ते 6 महिने स्टोअर करू शकता। मस्त बघा अजिबात जाळी वगैरे लागत नाही आणि वास तसाचा तसा टिकून राहतो बरं का। आता बघा आपण इथे माडगे बनवण्यासाठी इथं काय केलेलं आहे, नाश्त्याचं 4 चमचे इथं पीठ घेतलेलं आहे, त्यामुळे बघा जेवढं आपल्याला माडगं बनवायचं आहे ना तेवढं आपण इथे सूप पीठ घेतलं। एका बघा प्लॅस्टिकच्या कागदामध्ये असं हे पीठ करून चांगलं पॅक करून बघा हवाबंद डब्यामध्ये ठेवायचं आहे। 5 ते 6 महिने मस्त हे कुळिथाचं पीठ तांबड्या हुलग्याचं पीठ आरामात टिकतं बरं का। आता ह्याला झाकण लावून आपण हवाबंद डब्यामध्ये ठेवून देऊया। जेव्हा आपल्याला माडगं बनवायचं आहे ना तेव्हा आपण हे पीठ काढून घ्यायचं आणि पुन्हा हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्यायचं। बघा इथे नाश्त्याचा 4 चमचे इथे तांबड्या हुलग्याचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशी पातळसर स्लरी बनवून घेतलेली आहे। आता आपण तांबड्या हुलग्याचं माडगं बनवायला सुरुवात करूया। बघा 1 लिटर इथं पाणी घेतलेलं आहे बरं का। 1 लिटरचा हा तांब्या आहे, पातेल्यामध्ये टाकून छान बघा पाण्याला उकळी येऊ द्यायची बरं का। आणि इथं बघा 20 भर देशी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, छान बघा अशा चेचून घ्यायच्या आणि पाण्याला उकळी आल्यावरती आपण का नाही लसूण पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे। लसूण छान बघा 1 ते 2 मिनिटं छान असा पाण्यामध्ये उकळू द्यायचा। लसणाचा सुवास पण एक छान लागतो बरं का। आणि ह्याच्यामध्ये बघा आपण 60 ते 70% शिजवून घेतलेला भात टाकलेला आहे बरं का। आज आपण बघा आजीच्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तांबड्या हुलग्याचं माडगं बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये बघा चवीनुसार मीठ टाकून दिलं। लसणाचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरेपर्यंत आपण इथे लसूण बघा शिजवून घेतलेला आहे आणि भात पण बघा आपला आता शिजल्यानंतर इथे बघा तांबड्या हुलग्याची ही पातळसर स्लरी बनवलेली ती बघा गरम पाण्यामध्ये छान बघा पाणी उकळल्यावरती त्याच्यामध्ये थोडीशी सोडून आपण चमच्याने व्यवस्थित अशी मिक्स करून द्यायची आहे। बघा हे माडगं बघा आता अशा पद्धतीने की नाही छान बघा 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित असं स्लो गॅसवरती आपल्याला की नाही छान असं शिजवून घ्यायचं आहे बरं का। पावसाळा असो किंवा हिवाळ्यामध्ये वातावरणातील काही बदलामुळे सर्दी, खोकला आणि कफमुळे बघा आपल्याला त्रास होऊ लागतो बरं का आणि आपल्या छातीत बघा कफ झाल्यामुळे आपल्याला भरपूर त्रास होतो। हे असे कुळिथाचं तांबड्या हुलग्याचं माडगं पिलं ना बघा तुमचा कफ वगैरे पटकन असा निघून जातो बरं का। त्यामुळे बघा पावसाळ्यात किंवा हिवाळ्याच्या दिवसात मस्त असं तांबड्या हुलग्याचं
माडगं भरपूर शरीराला असं भरपूर पौष्टिक आहे बरं का आणि आरोग्यासाठी तर खूप फायदेशीर आहे. बघा 5 ते 7 मिनिटं हे तांबड्या हुलग्याचं माडगं आता शिजवून तयार झालेलं आहे. आता हे मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. बघा तसं तर हे ताटामध्ये पितात बरं का. मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. मस्त गरमागरम हे तांबड्या हुलग्याचं माडगं एन्जॉय करायचं बरं का. पावसाळ्यात किंवा हिवाळ्याच्या दिवसात तांबड्या हुलग्याचं माडगं जरूर ट्राय करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. बाय.